सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 119 गुरु ध्यानाचे फळ। गुरुध्यानं तथा कृत्वा स्वयं ब्रह्ममयो भवेत् पिंडे पदे तथा रूपे मुक्तौ सौ नात्र संशयः। अंतःकरणात गुरुचे असे ध्यान करता करता साधक ब्रह्ममय बनतो। पिंडी म्हणजे शरीरात, पदामध्ये, नामादी शब्दात व रूपातही। नामरूप ही माईक होत हे ज्ञान झाल्याने गुरुभक्त देहनाम रूपाच्या पलीकडे जातो। म्हणजे साधकाला या गोष्टीचे महत्त्व वाटेनासे होते। प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तित्व 4 प्रकारचे: शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक। आत्म्याविषयी अज्ञान असल्याने प्रत्येक जीव केवळ 3 पातळीवरचे जीवन जगतो। मी देह, मी मन, मी बुद्धी असे समजून तिन्हीद्वारा मिळणारे सुख म्हणजेच सुख असे समजतो। गुरुकृपेने जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा श्रवण, मनन, ध्यानाद्वारा तो साधना करू लागतो। दिव्यतेपासून च्युत झालेला अच्युत होण्यासाठी देहमन बुद्धीच्या तादात्म्यतेपासून सुटण्यासाठी प्रयत्न करतो। गुरु ध्यानाने हे साध्य लवकर साधते। गुरु हा सर्वांच्या पार पलीकडे गेलेला ब्रह्मपदी स्थिरावलेला असल्याने गुरु ध्यानोपासनेने साधकही आपोआपच केवळ गुरुचिंतनाने ब्रह्मस्वरूप होतो, यात मुळीच संशय नाही, असे हा श्लोक ठामपणे सांगत आहे। ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणचे नाव, ज्या बसवर ती बस पकडली की ते वाहन उतारूंना तिथपर्यंत वाहून नेते। ध्यान हे वाहन साधन आहे। ब्रह्मस्वरूप गुरुमूर्तीवरील ध्यानाने साधक ब्रह्मपदापर्यंत पोहोचणारच। ध्यान हे साधन आहे, साध्य नव्हे, हा सूक्ष्म फरक लक्षात घ्यावा। नाहीतर साधनेला साध्य समजल्याने साधक ध्यानातच घुटमळतो, ध्यान साधनेत इतिश्री मानतो। ध्यानाला किती वेळ बसतो याला महत्त्व नाही, ध्यान कोणाचे कशाचे करतो हे महत्त्वाचे। अखंड गुरुस्मरण म्हणजे ध्यानच। हे साधले तर व्यवहार करता करताही त्या चिंतनाला सहज ध्यानाचे स्वरूप येईल। आसन, ध्यानस्थान, ध्यानासाठी वेगळा समय देण्याचे कार्य बाहुल्यामुळे जमले नाही, पण मन मात्र सतत गुरुस्मरण करीत असले तर ते उच्च ध्यानच होय। ध्यानमार्गाला लागल्यावर पुष्कळ जण ध्यानाला बसण्याचीच प्रौढी मिरवतात। दिल्लीला मुंबईजवळ, मद्रास दूर। मद्रासहून निघालेल्या विमानात मुंबईहून निघालेल्या विमानापेक्षा जास्त वेळ बसावे लागते। 3-3 तास ध्यानाला बसणे म्हणजे चित्त परमेश्वरापासून फार दूर असल्याचीच ती कबुली एक प्रकारची। गुरुध्यान हा साक्षात्काराचा सोपा व खात्रीचा उपाय होय। सद्गुरुनाथ महाराज की जय।